नमस्कार रसिक श्रोते हो. मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार आपणासमोर सादर करीत आहे डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा या आत्मचरित्रातील विस्तारती वैद्यकीय सेवा ह्या भागाचा उत्तरार्ध. विस्तारती वैद्यकीय सेवा. वैद्यकीय सेवेचा विस्तार करण्यामध्ये नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही आम्हाला खूप मदत केली. मंदाची बहीण, तिचे पती डॉक्टर होते. ते हेमलकशाला येऊन गेले होते आणि प्रभावित झाले होते. हेमलकशाच्या दवाखान्याबद्दल ते आपल्या काही डॉक्टर मित्रांशी बोलल्यानंतर त्यांनाही या कामाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. आपण यांना काही मदत करू, तिथे जाऊन शस्त्रक्रिया करू, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. हा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का याबाबत मी साशंक होतो. कारण हे सगळे डॉक्टर्स दर शनिवार रविवारी नागपूरहून 350 किलोमीटर प्रवास करून येणार आणि इथल्या मर्यादित साधन सामग्रीच्या सहाय्याने इथल्या ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया करणार हे मला अवघड वाटत होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, तुम्ही आधी इथे येऊन प्रकल्प बघा, मग ठरवा काय ते. त्याप्रमाणे ते काही जण आले. प्रकल्प पाहिल्यावर ते भारावून गेले. आम्हालाही काहीतरी करायचंच आहे, काय करू शकतो ते सांगा, असं ते म्हणू लागले. मी त्यांना सुचवलं की ट्यूमर, हर्निया, गर्भाशय काढणं अशा ज्या महत्वाच्या शस्त्रक्रिया आहेत त्यासाठी आम्हाला रुग्णांना नागपूरला पाठवावं लागतं. ते बऱ्याचदा जमत नाही, कारण ते इथून बाहेर कधी गेलेले नाहीत, भाषा येत नाही, त्यांच्याकडे पैसेही नाहीत. या शस्त्रक्रिया जर तुम्ही इथे येऊन केल्या तर माडिया आदिवासी पेशंटची खूपच सोय होऊ शकेल. त्यांना ते पटलं. मग डॉक्टर सुळे, डॉक्टर गोवर्धन, डॉक्टर राव, डॉक्टर जोगळेकर, डॉक्टर हजरा असे हे नागपुरातले प्रसिद्ध डॉक्टर आमच्या कामाशी जोडले गेले. दर आठवड्याला डॉक्टरांनी येऊन उपचार करण्याऐवजी दरवर्षी मोठा शस्त्रक्रिया कॅम्प लावणं या डॉक्टर मंडळींच्याही सोयीचं ठरलं आणि आमच्या देखील सोयीचं ठरलं. कारण नेहमीच्या उपचारांसाठी आम्ही दोघंच होतो, परंतु अवघड शस्त्रक्रियांसाठी ही तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपलब्ध होणं जास्त गरजेचं होतं. असा पहिला शस्त्रक्रिया कॅम्प 1986 साली झाला. त्याला 20 डॉक्टर्स आणि इतर 20 मित्र आले होते. कॅम्पची तारीख ठरल्यावर आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना शनिवार रविवार सायकल घेऊन बाजूच्या गावात निरोप देऊन पाठवलं. ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या त्यांना जरा आधीच बोलावलं. त्यांचं ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन तपासून ठेवलं, जेणेकरून हे डॉक्टर आले की ऑपरेशनला सुरुवात करणं सोपं व्हावं. पहिल्या वर्षी 40 पेशंट आले. डॉक्टरांना वाटलं होतं की या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त 5-6 शस्त्रक्रिया कराव्या लागतील. प्रत्यक्षात ते पूर्ण दिवस कामात गुंतलेले राहिले. पण आम्हाला हवी ती मदत करता आली याचं त्या सगळ्यांनाच खूप बरं वाटलं. या कॅम्पमुळे नागपुरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं आणि प्रकल्पाचं नातंच तयार झालं. त्यामुळे पुढच्या वर्षी 30 डॉक्टर आले. त्या वर्षी 60 शस्त्रक्रिया झाल्या. तिसऱ्या वर्षी 80, चौथ्या वर्षी 150 अशी संख्या वाढत गेली. त्यानंतर दरवर्षी हा कॅम्प नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नियमाने व्हायला लागला. आता 150-200 शस्त्रक्रिया 2 दिवसांत होतात. अशा पद्धतीनं हजारो पेशंट्सवर उपचार झाले आणि या कॅम्पमुळे 300-400 डॉक्टर्स हेमलकशाच्या ह्या प्रकल्पाशी जोडले गेले. हे सगळे डॉक्टर्स प्रसिद्ध, पण इथं आल्यावर त्यांनी अगदी अनौपचारिकपणे इथल्या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेतलं. शहरात एरवी ज्या परिस्थितीत कधीही केल्या नसतील अशा परिस्थितीत इथे या डॉक्टर्सना शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. शहरात पेशंटला ॲनिमिया असेल तर हिमोग्लोबिन वाढल्याशिवाय सहसा शस्त्रक्रिया केली जात नाही. इथे मात्र तुम्ही जर आज उपचार केले नाही तर एकदम पुढच्या वर्षी कॅम्प होणार. तोपर्यंत हा माणूस कसा वाट बघेल? त्यामुळे आपले नियम बाजूला ठेवून या मंडळींनी शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियेसाठी पेशंटकडून आधी लेखी स्वरूपात संमती घ्यायची पद्धत सगळीकडेच आहे.
आम्ही मात्र अशी संमती कधी घेतली नाही. पेशंटला कल्पना दिलेली असायची की त्याच्या जीवाला धोका आहे. तरीही तो आपल्यावर विश्वास टाकत असेल तर आपणही त्याच्यावर विश्वास टाकायला हवा, असं आमचं म्हणणं. इथला आदिवासी इतका भोळा भाबडा आहे, परिस्थितीनं इतका पिचलेला आहे की त्याच्या मनात डॉक्टरबद्दल अविश्वास बाळगण्याचा विचारही येत नाही. डॉक्टरला तो देव मानतो. हे डॉक्टर आपल्याला बरं करायचा प्रयत्न करतायत याच्यावर त्याची नितांत श्रद्धा आहे. मग त्याच्याकडून संमती कसली असं मला वाटायचं. त्यामुळे या औपचारिकतेला मी नेहमीच फाटा देत आलो. शहरांतून आलेल्या डॉक्टर मंडळींनी याबाबत माझ्यावर विश्वासही ठेवला. उपचाराविना कुणाचं काही नुकसान होऊ नये यासाठी हेमलकशाच्या आमच्या दवाखान्यात आम्ही शस्त्रक्रियाही करत होतो. पण जेव्हा त्या विषयातील तज्ज्ञ मंडळी आपणहून आमच्याकडे मदतीला आली तेव्हा खूप बरं वाटलं. कारण अवघड केसेसची ऑपरेशन्स करताना मनावर खूप दडपण असायचं. मात्र गेली 20-22 वर्ष या कॅम्पसाठी इथे येणाऱ्या डॉक्टरांमुळे हे दडपण खूप कमी झालं. हे मेडिकल कॅम्प सुरू होण्या अगोदर मी माझा अभ्यास करून अनुभवाच्या जोरावर शस्त्रक्रिया करत होतो. मेडिकल कॅम्प सुरू झाल्यानंतरही करत राहिलो. कारण कॅम्प भरणार वर्षातून एकदा. उर्वरित वर्षभर पेशंट्स मात्र येत राहायचेच. त्यांना आजारातून मुक्त करणं आवश्यक असायचं. या भागातली ही अडचण सोडवण्यासाठी मी जसा डॉक्टरचा शल्यविशारद बनलो तसाच लोकांची गरज म्हणून मला अनेक भूमिकाही निभवाव्या लागल्या. मेकॅनिक ही त्यातली प्रमुख भूमिका. केवळ परिस्थितीमुळे मी इथे निरनिराळी उपकरणं दुरुस्त करायला शिकलो. अर्थात ताण हलका करायलाही याची खूप मदत व्हायची. ते एक विरंगुळ्याचं साधनच होतं. मेकॅनिक कसा बनलो त्याची गोष्टच मजेदार आहे. इथे पावसाळ्यात इतका पाऊस पडतो की हेमलकशाला सगळ्या बाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यासारखा होतो. भामरागडच्या बाजूला इंद्रावती, पामूल, गौतमी आणि पर्लकोटा या नद्यांचा संगम आहे. त्या नद्या पावसाळ्यात इतक्या फुगतात की भामरागडला जोडणारा पूल बंद होतो आणि दुसऱ्या बाजूला हेमलकशात पडणाऱ्या धोधो पावसामुळे बांदिया नदी आणि आजूबाजूचे नाले भरून वाहू लागले की नागेपल्लीकडे जाणारा रस्ताही बंद होतो. इतका पाऊस असूनही इथे पाण्याचा मोठा प्रश्नच आहे. उन्हाळ्यात तर पाणी अगदी जपून वापरायची वेळ येते. पुराच्या भीतीनं आमची वस्ती नदीपासून थोडी लांब होती. सुरुवातीला शेजारीच एक खड्डा खोदला होता, त्यातून पाणी घ्यायचो, नाहीतर मग नदीवरून आणायचो. पुढे विहिरीसाठी 5-10 फूट खोल खोदलं, पण पाणी काही लागलं नाही. नदीवरून पाणी आणण्यात खूप वेळ जायचा आणि या बाबतीत काहीतरी करणं जरुरीचं होतं. शेवटी आम्ही चंद्रपूरहून बोरचं मशीन आणलं. 100 फूट खोदून घेतलं. हातपंप बसवून घेतला. आता पाण्याचा प्रश्न सुटला या आनंदातच होतो. असाच महिना गेला आणि एक दिवस अचानक हा हातपंप खराब झाला. तो दुरुस्त करायचा तर चंद्रपूरहून कुणीतरी आणणं आवश्यक होतं. पण त्याला आणणं तेवढं सोपं नव्हतं. हेमलकशाहून निघायचं, चंद्रपूरला जाऊन त्याला घेऊन यायचं, मग तो हातपंप दुरुस्त करणार. मग आम्ही विचार केला की आपणच दुरुस्त करून बघूया. आमच्याकडे स्पॅनर सारखी साधनं होती. प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला. आमचा पंप आम्हीच दुरुस्त केला. या पंपात 10-10 फुटांचे पाईपचे तुकडे एकमेकांना जोडलेले असतात. वॉशरचा स्क्रू उलटा झाला की पंप बिघडतो. तो फार काळजीपूर्वक दुरुस्त करावा लागतो. पूर्ण असेंब्ली गेली की नवीन पंप बसवण्यावाचून पर्याय नसतो. असे 3 पंप तेव्हा प्रकल्पावर होते. त्यामुळे मी, विलास आणि आणखी काही कार्यकर्ते हे पंप दुरुस्त करायला शिकलो.
याच सुमारास हातपंप दुरुस्त करण्याच्या आमच्या हुन्नरीला वाव मिळणारी एक घटना घडली. आमचा प्रकल्प बघायला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आयुक्त तिनईकर आले होते. इथे फिरून त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या. घोटूलमध्ये राहणारे पेशंट, त्यांचे नातेवाईक, उपचारासाठी चाललेली धावपळ, थंडी पावसाला न जुमानता चाललेलं काम, यामुळे ते भारावून गेले. या पेशंटना ब्लँकेट्स नाहीत का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. मी म्हटलं, त्यांच्याकडे तर कपडेही नाहीयेत, तर ब्लँकेट्स कुठून येणार? ते जरा विचारात पडले. मग मी त्यांना सुचवलं, ब्लँकेट्स पुरवण्यापेक्षा त्यांना जे आजार होतात त्यांचं मूळ उखडणं जास्त गरजेचं आहे. ते जे पाणी पितात त्यामुळे त्यांना अनेक आजार होतात. जर गावात मध्यभागी एक बोरवेल खोदली तर त्यांना चांगलं पाणी मिळेल आणि त्यांचे नदीवर जायचे कष्टही वाचतील. गावांमध्ये बोरवेल खोदणं त्यांना अवघड नव्हतं. पण हातपंपांच्या देखभालीचं काय, हा आयुक्तांच्या पुढे प्रश्न होता. पण लोकांना आम्ही मदत करू असं आश्वासन मी दिल्यानंतर त्यांनी लगेचच बोरवेल खणण्याचे आदेश दिले. हातपंप बिघडले तर दुरुस्तीचं काम काळजीपूर्वक करावं लागतं. गावातल्या लोकांना याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे आमच्यापैकीच कुणीतरी ते करणार, कारण सरकारी माणूस चंद्रपूरहून लागलीच येणं शक्य नसायचं. मग हे अवघड केस सारखंच झालं आणि यात चूक होता उपयोगी नाही. डोळ्यात तेल घालूनच ते करायला हवं. पाहता पाहता अशा 80 हातपंपांची जबाबदारी आमच्याकडे आली. निरोप आला की मी, विलास आणि हे काम शिकलेला कुणीतरी एखादा कार्यकर्ता तिथे जायचो. दवाखान्याची, घरातली जबाबदारी तोपर्यंत मंदाकडे असायची. पंप अगदी काळजीपूर्वक दुरुस्त करायचो. पंप सुरू झाला आणि त्यातून पाण्याची धार आली की आनंदी आनंद आम्हाला आणि गावातल्या लोकांनाही. हा उपक्रम बरेच दिवस चालला. डॉक्टर आणि मेकॅनिक अशा डबल रोल मध्ये मी तेव्हा वावरत असे. पण पुढे हातपंप दुरुस्त करायला गावातली मुलं शिकली आणि तिथली ही सगळी कामं ती आपली आपणच करायला लागली. ट्रान्झिस्टर दुरुस्त करायला शिकलो तेही असंच. त्यावेळी तिथे रेडिओवर BBC स्पष्ट ऐकायला यायचं. नागपूर केंद्र मात्र क्वचितच लागायचं. एक तेलुगू केंद्रही लागायचं. आम्हाला ते कळायचं नाही, पण लावून ठेवायचो, कारण काहीतरी आवाज पाहिजे ना आजूबाजूला. तर हा ट्रान्झिस्टर एकदा बिघडला. कुठली तरी वायर सुटली होती. सॉल्डरिंग करायचं तर वीज कुठं होती. मग ती वायर चुलीवर तापवली आणि ट्रान्झिस्टर दुरुस्त केला. आमचे सगळे उपाय असे गावठी, पण प्रश्न सुटत असल्याने त्यांना काही पर्याय नव्हता. पुढे प्रकल्पावर ट्रॅक्टर व जीप आल्यावर तेही असेच दुरुस्त करायला शिकलो. खरं तर जीप हे वाहन खूप भक्कम, पण इथले रस्तेच इतके खराब होते की तिच्यातही बिघाड व्हायचा. जीप नादुरुस्त झाली की आम्ही आमच्या बुद्धीनं त्यातला बिघाड शोधायचो आणि दुरुस्त करायचो. आणखी एका कारणामुळे जीप बिघडायची. आमच्या परिसरात पेट्रोल पंप नव्हता. त्यामुळे आम्ही थोडं पेट्रोल आणून ठेवायचो. त्यात कचरा व्हायचा. हा कचरा इंजिनमध्ये अडकायचा आणि त्यामुळे गाडी बंद पडायची. मग कचरा काढण्याचा उद्योग. अशा अनेक कारणांमुळे बंद पडणाऱ्या गाड्या मी, विलास, जगन आम्ही कितीदा तरी दुरुस्त केल्या आहेत. येत काहीच नव्हतं, पण काही अडायला नको, त्यामुळे हे करून बघू, ते करून बघू असं करत करत शिकलो. हेमलकशात आल्यावर माणसांच्या सगळ्या दुखण्यांवर अगदी डोळ्यांपासून हाडांपर्यंत आम्ही उपचार केले. पुढे प्राण्यांवरही केले. प्रकल्पाची गरज म्हणून हातपंपांपासून गाडीपर्यंत कुठल्याही यंत्रावर उपचार करणारे मेकॅनिकही आम्हीच बनलो.
हेमलकशाने आम्हाला अशा अनेक गोष्टी शिकवल्या. त्यातून आमच्यातली कौशल्यही वाढली आणि प्रकल्पाला त्याचा उपयोगही झाला. धन्यवाद.